वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 13 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेल्या आहेत? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॉरिशियस। मॉरिशियस या देशाच्या राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सहभागी झालेल्या आहेत। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मॉरिशियस या देशाच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सामील झालेल्या आहेत। दरवर्षी 12 मार्च रोजी मॉरिशियस देशाचा राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो। मॉरिशियस जो आहे याचा राष्ट्रीय दिवस स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो। 1968 मध्ये मॉरिशियसला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आणि 1992 मध्ये मॉरिशियसमध्ये लोकशाही पद्धत लागू झाली। तर सन 2015 मध्ये देखील मॉरिशियसच्या राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताकडून सामील झालेले होते। तर मॉरिशियसची राजधानी आहे पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशियस रुपया, पंतप्रधान आहेत मॉरिशियसचे प्रवीण जगन्नाथ आणि राष्ट्रपती आहेत मॉरिशियसचे पृथ्वीराज सिंह रूपन। पुढचा प्रश्न पाहूया। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कोणत्या ठिकाणी 50 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोनितपूर। आसाममधील सोनितपूर या ठिकाणी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी 50 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकताच केलेले आहे। तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा सोनितपूर जिल्ह्यामध्ये 50 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन यांनी केलेले आहे। एजेव्हियन ग्रीन एनर्जी लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून हा प्रकल्प विकसित केला जात आहे। या योजनेसाठी 291 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या वर्षी 101 मिलियन युनिट ग्रीन एनर्जी उत्पादन करण्यात येणार आहे। 25 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2319 मिलियन युनिट वीज निर्मितीची अपेक्षा आहे। पुढचा प्रश्न बघूया। एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या सेवा गुणवत्ता पुरस्कारांमध्ये आशियाई प्रशांत क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ विमानतळ कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। हे जे आहे नवी दिल्लीमधील हे एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या सेवा गुणवत्ता पुरस्कारामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ विमानतळ ठरले आहे। तर दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला सलग 6व्यांदा आशिया प्रशांत क्षेत्रातील 2023 या वर्षाकरता ACI-ASQ सर्वश्रेष्ठ विमानतळाचा पुरस्कार मिळालेला आहे। 4 करोड वार्षिक प्रवासी क्षमतेच्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तर GMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला 1.5 ते 2.5 करोड प्रवासी वार्षिक श्रेणीमध्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील 2023 उत्कृष्ट विमानतळ निवडलं गेलं आहे। तर ACIचा फुल फॉर्म एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल हवाई उद्योगातील एक संघटन आहे। स्थापना झालेली आहे 1991 मध्ये। मुख्यालय आहे क्युबेक कॅनडा येथे आणि या संघटनेशी जगभरातील 2000 विमानतळ संलग्न आहेत। पुढचा प्रश्न बघूया। जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश कोणता ठरला आहे? तर पहा, प्रश्न काय आहे, जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र म्हणजे हत्यारं आयात करणारा देश कोणता ठरलेला आहे? तर हा देश ठरलेला आहे आपला देश भारत हा सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरलेला आहे। तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात सिपरी यांच्या अनुसार भारत हा जगातील सर्वाधिक हत्यार आयात करणारा देश ठरला आहे। मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताने सर्वाधिक हत्यार खरेदी केलेली आहे। मागील 5 वर्षामध्ये ही हत्यार खरेदी 4.7% वाढलेली आहे। 2019 ते 23 या कालावधीमध्ये सौदी अरब हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हत्यार आयातक देश आहे। तर कतार हा देश तिसऱ्या क्रमांकाचा हत्यार आयात करणारा देश आहे। जपान या देशाची देखील हत्यारांची आयात 155% वाढलेली आहे। तर चीनची हत्यार आयात ही 44% घटलेली आहे। तर पाकिस्तान या यादीनुसार 5व्या क्रमांकाचा हत्यार आयातक देश आहे। सर्वाधिक शस्त्रास्त्र पुरवठा हा अमेरिकेकडून केला जात आहे 52%। त्यानंतर फ्रान्स 12%, इटली 10% आणि जर्मनी 7.1% इतकी हत्यारांची निर्यात यांच्याकडून केली जाते। पुढचा प्रश्न पाहूया। हरियाणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नुकताच कोणी शपथ घेतली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नायब सिंह सैनी हे हरियाणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत। यांनी नुकताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। तर हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि जननायक जनता पार्टी यांचं सरकार होतं आणि आता ही युती तुटलेली आहे। त्यामुळे मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलं होतं। तर BJPच्या विधायक दलाच्या बैठकीमध्ये नायब सिंह सैनी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आलेली आहे।
सध्या नायब सी एस सैनी हरियाणा BJPचे अध्यक्ष आहेत. तर हरियाणा विधानसभेमध्ये एकूण 90 सदस्य संख्या आहे आणि बहुमताचा आकडा हा 46 आहे. आणि या बहुमताच्या जोरावर आता नायब सी एस सैनी हे BJPकडून मुख्यमंत्री पदाची यांनी शपथ घेतलेली आहे. तर हरियाणा राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966 मध्ये. राजधानी आहे हरियाणा चंदीगड. मुख्यमंत्री आहेत नायब सी एस सैनी, नवीन मुख्यमंत्री नियुक्त झालेले आहेत. आणि राज्यपाल आहेत हरियाणाचे बंडारू दत्तात्रेय. पुढचा प्रश्न पाहूया. स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत चित्रकूट घाट येथे अध्यात्माचे अनुभव प्रकल्पाची पायाभरणी कोणी केली आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील हे ठिकाण आहे चित्रकूट घाट, आणि या ठिकाणी अध्यात्माचे अनुभव प्रकल्पाची पायाभरणी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. तर चित्रकूट घाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्माचे अनुभव या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. स्वदेश दर्शन 2.0 हा योजनेचा एक भाग आहे आणि अभ्यागतांसाठी आध्यात्मिक अनुभव वाढवणे हा या जे अध्यात्माचे अनुभव हे जे प्रकल्प आहे प्रकल्पामागील उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कुशीनगर. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर या ठिकाणी नुकताच महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालयाची पायाभरणीही करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे महात्मा बौद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची पायाभरणी केलेली आहे. हे विद्यापीठ 390 एकरमध्ये बांधण्यात येणार आहे. यासाठी 750 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशमधील कुशीनगर हे जे ठिकाण आहे हे गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झाले हे तेच कुशीनगर हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आसिफ अली झरदारी. हे जे आहेत पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि यांनी नुकताच आपल्या पदाची शपथ ही घेतलेली आहे. तर आसिफ अली झरदारी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती बनलेले आहेत. तसेच राष्ट्रपती पदाची त्यांची ही दुसरी टर्म आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश आहेत काजी फैज इसा यांनी जे आहे त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये या राष्ट्रपती पदाची शपथ दिलेली आहे. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी आणि पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. झरदारी यांना नॅशनल असेंब्ली आणि सिनेटमध्ये 225 मते मिळाली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2024च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिलियन मर्फी हा जो आहे अभिनेता, याला या पुरस्कारांमध्ये ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेमध्ये डॉल्बी थिएटर लॉस एंजेल्स येथे या पुरस्कार वितरणाचा समारोह पार पडलेला आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन अकादमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्स यांच्याकडून केले जाते. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात पहिल्यांदा 16 मे 1929 मध्ये करण्यात आली. ऑस्कर पुरस्कार 2024मध्ये सर्वाधिक नामनिर्देशन जे आहेत ओपेनहायमर या चित्रपटाला एकूण 13 नामनिर्देशन मिळाले होते आणि ओपेनहायमरने 7 पुरस्कार या ऑस्करमध्ये जिंकलेले आहेत. ओपेनहायमर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत क्रिस्टोफर नोलन आणि या ओपेनहायमरमधील चित्रपटातील जो अभिनेता आहे सिलियन मर्फी याला हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्कर देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच इंडिया UK अचिव्हर्स 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर प्रश्नाचं बघा योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आणि सी, झोया अख्तर आणि अस्मा खान या दोघींना जो आहे इंडिया UK अचिव्हर्स 2024 या पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर इंडिया UK अचिव्हर्स हा जो आहे वार्षिक पुरस्कार आहे UK कडून हा दिला जातो. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या झोया अख्तर आणि ब्रिटिश भारतीय शेफ अस्मा खान यांना लंडन येथे वार्षिक इंडिया UK अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. झोया अख्तर यांना भारतातील त्यांच्या कार्यासाठी लिव्हिंग लिजेंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर झोया अख्तर यांनी लग बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि द अर्चित यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. ब्रिटिश भारतीय शेफ आहेत अस्मा खान, यांना देखील लंडनमधील महिला संचालित दार्जिलिंग एक्सप्रेस रेस्टॉरंटच्या त्या शेफ आहेत आणि यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर UKमधील राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ आहे आणि यांच्यातर्फे 2023मध्ये या पुरस्कारांची सुरुवात केली गेली आहे. भारतातील ब्रिटिश काउन्सिल आणि UK सरकारच्या व्यापार विभागाचा देखील या उपक्रमामध्ये सहभाग हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच कोणत्या राज्यामध्ये MSME तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये MSME तंत्रज्ञान केंद्रांची पायाभरणी केलेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हे जे उद्घाटन आहे केंद्राची पायाभरणी करण्यात आलेली आहे. केंद्रीय अवजार मंत्री आहेत नारायण राणे.
आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSME तंत्रज्ञान केंद्र सिंधुदुर्ग येथे या केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजे पायाभरणी करण्यात आलेली आहे. यावेळी सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि स्वयंरोजगार परिषदेचे देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारत सरकार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी देशभरामध्ये 20 नवीन तंत्रज्ञान केंद्र आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन करणार आहे. या केंद्रांसाठी अंदाजे 182 करोड रुपये खर्च केले जाणार आहेत आणि या केंद्रांच्या माध्यमातून सामान्य अभियांत्रिकी आणि अन्न प्रक्रियांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तर MSMEचा फुल फॉर्म काय होतो की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, याला MSME म्हणतात आणि या क्षेत्राच्या विकासासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नीता अंबानी. नीता अंबानी यांना मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मानवतावादी पुरस्कार आहे हा आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना 71व्या मिस वर्ल्ड 2023च्या फायनलमध्ये या मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ब्युटी विश्व पर्पज ह्युमॅनिटेरियम असं या अवॉर्डचं नामकरण आहे आणि हा अवॉर्ड नीता अंबानी यांना देण्यात आलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.